तसं शेती शेती करत असताना शेवटी तीही एक काय आहे, स्त्री आहे. पण आज आपल्या शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन आईचा राहिला नाही. फक्त आपण बोलताना सांगतो की ती काळी आहे, काळी आई आहे. पण ते काळ्या आईकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला आई म्हणून राहिला ठेवला नाही. आपण त्या काळ्या आईकडे आपण पत्नी म्हणून बघायला आहोत. मी म्हणतो की बरोबर आहे का? कारण की पत्नीकडे आपण अनेक कामं करून घेतो, आईकडून आपण कामं करून घेतात, आईची आपण सेवा करतो. तिची सेवा आपण त्या काळ्या आईची कुणी मी का असणार तुझी तुम्ही का असणार कुणीही या ठिकाणी करत नाही. त्यामुळे शेती ही आपल्याला पुरवण्याची झालेली आहे. पुढे विषय तुमच्या समोर मांडलेला आहे. जाता जाता शेवटचा विषय आहे तुमच्या समोर मांडायचा, तो म्हणजे मती. शेती, माती आणि मती. तर मती आपली कशी घोटलेली आहे. आपण इथे बसलेले सगळे मराठवाड्यातील लोक आहोत. मीही एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. सगळ्यात अगोदर सर्व शेतकऱ्यांची एक संकुचित वृत्ती झालेली आहे. संकुचित वृत्तीचं उदाहरण तुम्हाला सांगतो. पुढे पुढे कापूस लावला, खरबूज लावला. एक औषध आणून फवारायचं आणि दुसरी बाटली बांधावर टाकायची. ज्याला पटतंय ते मनामध्ये थोडंच तरी लागणार तुम्हाला सांगतो. बाजारातून एक औषध आणायचं, कारण त्याचा अनुभव आम्ही घेतलेले तुम्हाला सांगतो. बाजारातून एक औषध आणायचं, त्याची फवारणी घ्यायची आणि बांधावर बाटली दुसरी टाकायची. का? त्याचं कारण एकच आहे की शेजाऱ्याला जर वाटलं की ह्याने हे औषध फवारणी ह्याचं पीक चांगलं झालंय, तर शेजाऱ्याला जे आणून फवारणी त्याचंही चांगलं आहे. मग त्याचं चांगलं नाही आलं पाहिजे, त्याची दिशाभूल झाली पाहिजे. म्हणून दुसरी बाटली बांधायला टाकायची आणि त्याचं निश्चित करायचं. म्हणजे संकुचित वृत्ती तुम्हाला सांगतो आपल्यातली आहे. एकमेकांचं हे करू अवघे धरू हे फक्त आता त्या पोथी पुराणात आणि गाठ्यातच झालेलं आहे. प्रत्यक्ष आपल्या वागण्यात आणि कृतीमध्ये ते गाठ कुठेही लागलेली आहे. म्हणून सांगतो की मती आपली त्या केलेली आहे. कशा पद्धतीने आपली मती भंग केलेली आहे की काही लोकांना 1500 रुपये ठेवलेला आहे, काही लोकांना 2000 रुपये ठेवलेला आहे, काही लोकांना 6000 रुपये गुंतवून ठेवलेला आहे, कोणाला 900 रुपयात गुंतवून ठेवलेला आहे आणि कोणाला खोकल्या आश्वासनामध्ये गुंतवून ठेवलेला आहे. आणि त्याच्याच अवती भोवती आपण सगळेजण फिरत आहोत. पण मला सांगा, याने काय आपला स्वतःचा विकास कधी होणार आहे का? 1500 रुपये आपल्या पूर्ण वर्षाला पूर्ण महिन्याला पुरणार आहेत का? 6000 रुपये आपल्या पूर्ण वर्षाला आणि पूर्ण महिन्याला पुरणार आहेत का? अहो, एक वेळेस दवाखान्यात गेला तर 6000 रुपये पुरत नाही, एकाला ठिकाणी दुसऱ्याची घेऊन यावं लागतं. पण त्याचा आपल्याला खूप मोठा अभिमान आहे. पण ज्या शेतीतून आपण चांगले पिकवू शकतात तिचा आपल्याला अभिमान नाही. जाता जाता एक गोष्ट सांगेल मला सांगतो. सर्कस मध्ये एक हाती असते. सगळ्यांनी सर्कस बघितलेली आहे. सर्कस मध्ये एक हाती असते आणि त्या हत्तीला तो सर्कसवाला काही मोठा हत्ती कधीच घेऊन येत नाही. हत्ती काय करतो, तो सर्कसवाला काय करतो, ते हत्ती ज्यावेळेस छोटा पिल्लू असते ना, त्यावेळेस छोटा पिल्लू ते सर्कस मध्ये घेऊन येते आणि त्याच्या पायाला एक काटेरी तारण बांधते आणि लहानपणापासून त्याला त्या काटेरी तारण बांधले असल्यामुळे पाय हलवायला की त्याला ते भेदना होता आणि भेदना झाल्यामुळे तो हालचाल करू शकत नाही. हत्ती जसा जसा मोठा होतो तसा तसा सर्कसवरला माणूस त्याला त्याच्या काठीवरती नाचवायला शिकवत असतो. तर हत्ती स्वतःच बळ विसरून गेलेला असतो की जर पाय हलवला तर त्याच्या पायाला वेदना होणार आहे, पायातून रक्त येणार आहे आणि आपण काय पाय हलवायचा नाही, त्याच्यामुळे आपल्या पायाला वेदना होऊ द्यायच्या नाही. जसा समोरचा माणूस म्हणतोय त्या पद्धतीने आपण हलायचं, वागायचं. तर तसं तुम्हाला सांगतो आपल्या सर्वांची अवस्था या ठिकाणी काय तुमच्या माझ्यासाठी ज्या या राज्यकर्त्यांनी सगळ्या गोष्टी मांडून दिल्या का, त्याच्यामुळे तुमची माझी अवस्था कशी झालेली आहे तुम्हाला सांगतो. अहो, आपण जर ठरवलं आपण सगळ्या शेतकऱ्यांनी की हे हमी असू द्यात, काही पिकत नाही असू द्यात, बाजारपेठ भेटत नाही असू द्यात, या सगळ्या गोष्टीसाठी जर रस्त्यावर होतो सरकारला काही गोष्ट मागण्याची जर ठरवली तर ती भेटल्याशिवाय राहणार नाही. पण मी अनेक वेळेस बघितलेलं आहे की माझे गुरु आदरणीय ॲडव्होकेट अजय बुरांडे साहेब ज्या वेळेस लोकांना सांगतात की आपल्याला या ठिकाणी मोर्चाला जायचं आहे, किती लोक असतात, किती लोक असतात, फार कमी लोक असतात. मग काय असं